आज आहे 2 डिसेंबर 2024। मित्रांनो, आज दुपारनंतर 20 ते 25 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। अवकाळी पावसाचा धुमाकूळ मित्रांनो आज दुपारनंतर राज्यामध्ये असणार आहे। आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत दुपारनंतर राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते लोकेशन आपल्याला कमेंट मध्ये नक्की कळवा, म्हणजे आपण त्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे की नाही त्या ठिकाणी आपण कमेंट मध्ये रिप्लाय मध्ये सांगत असतो, त्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करा। तर मित्रांनो, आज आहे 2 डिसेंबर 2024। आज दुपारनंतर मित्रांनो आपण या ठिकाणी स्क्रीनवरती जसं की बघू शकताय, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, नगर या जिल्ह्यामध्ये भाग बदलत आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। विटा, कराड, वडूज या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच बारामती, जेजुरी, पुणे, दौंड, करमाळा या ठिकाणी, जामखेड, नगर, श्रीगोंदा या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या दुपारनंतर पाहायला मिळते। पंढरपूर, इंदापूर या ठिकाणी, बार्शी, तुळजापूर या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। तर जत या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। पंढरपूर, अकलूज या ठिकाणी, आपल्याला सांगोला या भागामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे। मित्रांनो, एकंदरीत या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आपल्याला भाग बदलत हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। माजलगाव, गेवराई, पाथरी, सेलू, परतूर, अंबड, पैठण या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर लातूर व धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे। कळंब, भूम, परांडा, वाशी या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। पुसद, हिंगोली, उमरखेड, वाशिम या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी वर्धा, यवतमाळ, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। विदर्भातील मित्रांनो संपूर्ण भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। तर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील मित्रांनो आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर कोकण पट्टीमध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। एकंदरीत मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा विचार या ठिकाणी केला तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खानदेश तसेच कोकणपट्टी या सर्वच भागामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते। तर भाग बदलत हलक्या मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळणार आहे। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवर पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।